नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज मी जे तुम्हाला सांगायला आले ना, ते ऐकून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पण काय करणार? सत्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे. पुढच्या 72 तासात तुमच्या कुंडलीत अशा काही विनाशकारी आणि अनाकलनीय शक्ती सक्रिय होत आहेत, ज्या तुमच्या आयुष्यातल्या सुखाची झोप उडवून लावतील. हे काही फक्त ग्रहांचे फेरे नाहीत बरं का, तर हे तुमच्या नशिबाने तुमच्या विरुद्ध पुकारलेलं एक युद्ध आहे. सावध व्हा, कारण तुमच्या घराच्या उंबरठ्यावर असं एक संकट उभं आहे, ज्याची चाहूल तुम्हाला अजून लागलेली नाही, पण त्याचा फटका तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला बसणार आहे. जर आज तुम्ही हा इशारा दुर्लक्षित केलात, तर येणारा काळ तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. अंधाऱ्या रात्रीत ज्याप्रमाणे एखादा शिकारी दबा धरून बसलेला असतो, अगदी तशीच परिस्थिती तुमच्या विश्वासाच्या बाबतीत घडणार आहे. तुम्ही ज्यांना आपलं मानलं, ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तेच लोक आज तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित आहेत. पैशाच्या बाबतीत असा एक मोठा स्फोट होणार आहे की तुम्ही साठवलेलं जे भांडवल आहे ते एका क्षणात वाफेसारखं उडून जाईल. पण लक्षात ठेवा, हा केवळ पैसा जाण्याचा प्रश्न नाहीये, तर तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली ही एक मोठी ठेच आहे. या 3 दिवसात अशी काही रहस्य उघड होतील, जी ऐकताना तुमचे हात पाय थरथर कापतील. तुम्हाला प्रश्न पडेल की अरे देवा, मी इतकी वर्ष कोणत्या भ्रमात जगलो? आता सर्वात महत्त्वाची आणि भयानक गोष्ट, तो 5वा धक्का. हा धक्का केवळ तुमच्या परिस्थितीवर नाही, तर तुमच्या नशिबाच्या मुळावर घाव घालणारा ठरेल. पण घाबरू नका. मी इथे तुम्हाला फक्त घाबरवायला नाही, तर या संकटातून सुखरूप बाहेर काढायला आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं ही तुमची गरज नाही, तर तुमच्या भविष्याची मजबुरी आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा एकच आशीर्वाद तुम्हाला या मृत्यूदालनातून बाहेर काढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या भयावह सत्याबद्दल. तूळ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहांची जी हालचाल सुरू आहे ना, ती अत्यंत चिंताजनक आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असला तरी सध्या राहू, केतूची वक्रदृष्टी आणि शनीची बदलती चाल तुमच्या धनस्थानावर म्हणजेच तुमच्या घरावर थेट प्रहार करत आहे. हे ग्रह केवळ तुम्हाला त्रास द्यायला नाही आलेले, तर तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा घ्यायला एकत्र आले आहेत. येणारे 72 तास तुमच्या तिजोरीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहेत. ग्रहांची ही युती तुम्हाला मोठा आर्थिक शॉक देण्याच्या तयारीत आहे. तुमचं धनस्थान बिघडल्यामुळे तुमच्या हातात आलेला पैसा वाळूसारखा निसटून जाईल. तुम्ही ज्या गुंतवणुकीवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता ना, तिथून परतावा मिळण्याऐवजी अचानक मोठा तोटा होऊ शकतो. एखादा जुना व्यवहार जो तुम्हाला वाटलं होतं की आता मिटलाय, तो पुन्हा उफाळून येईल आणि तुमच्याकडून मोठी रक्कम खर्च करून घेईल. मित्रांनो, या काळात तुमची बुद्धी भ्रमित होऊ शकते. तुम्हाला वाटेल की हा व्यवहार फायद्याचा आहे, पण मित्रांनो, प्रत्यक्षात तो एक आर्थिक सापळा असेल. कुणीतरी जवळचा माणूसच तुम्हाला गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालू शकतो. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगते की पुढचे 72 तास नवीन कर्ज अजिबात घेऊ नका आणि कोणालाही विसरूनही चुकूनही जामीन राहू नका. तुमची आर्थिक स्थिती सध्या एका कच्च्या धाग्यावर टांगलेली आहे. जर दुर्लक्ष केलं
तर हा फटका तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या समृद्धीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी या 72 तासामध्ये सतर्क राहणे, सावध राहणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आर्थिक झटक्यानंतर आता ग्रहांचा दुसरा मोठा प्रहर तुमच्या नातेसंबंधावर होणार आहे. तूळ रास म्हणजे न्यायाची आणि समतोलाची रास. पण आता हाच समतोल बिघडणार आहे. तुमच्या कुंडलीत सप्तम भावात अशुभ योग बनत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवलं, ज्यांना संकटात साथ दिली, तीच माणसं तुमच्या पाठीत आता खंजीर खुपसायला तयार बसली आहेत. त्यामुळे पुढच्या 72 तासात तुमच्या समोर एक असं सत्य येईल जे ऐकून तुम्हाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही. ज्या नात्यावर तुम्ही गर्व करत होता, त्याच नात्याचा विद्रूप चेहरा उघड होईल. पती पत्नीमध्ये विनाकारण संशय निर्माण होईल. घरातल्या लोकांमध्ये मालमत्तेवरून छुपे वाद सुरू होतील. तुमच्या राशीत मंगळ आणि राहूचा अंगारक योग तयार होत आहे, जो तुमच्या वाणीवरचा ताबा घालवून देईल. रागाच्या भरात तुम्ही असं काही बोलून जाल ज्यामुळे वर्षानुवर्षांची नाती एका क्षणात तुटतील. तिसरा धक्का म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. कुणीतरी तुमच्या नावाचा गैरवापर करून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या विरोधात गुप्त कट रचला जाईल. लोक तुमच्याबद्दल उलटसुलट चर्चा करतील. या काळात शांत राहणं हेच तुमचं शस्त्र आहे. लक्षात ठेवा, समोरचा माणूस तुम्हाला मुद्दाम उकसवेल, पण तुम्ही मात्र मौन नक्की पाळा. यामुळे काय होते तर तुमचे जे काही वादविवाद आहेत ते होणार नाहीत. तुम्हाला मौन पाळावंच लागेल. आता वळूया त्या सर्वात भीषण 5व्या धक्क्याकडे. हा धक्का तुमच्या अस्तित्वाला हादरून टाकणारा आहे. तुमच्या कुंडलीतील कर्मस्थानावर शनीची वक्र दृष्टी आहे. याचा अर्थ तुमच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर मोठं संकट येऊ शकतं. अचानक नोकरी जाण्याची भीती किंवा व्यवसायात एखादी मोठी चूक होणं, ज्यामुळे तुमचं करिअर हे धोक्यात येईल. आणि या सर्व मानसिक तणावाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. हाच तो 5वा धक्का आहे. अचानक उद्भवणारे जुने आजार, डोकेदुखी किंवा बीपीचा त्रास तुम्हाला तो सतावेल. ग्रहांची चाल सांगते की या काळात झालेली आरोग्याची एक छोटीशी तक्रार मोठ्या दवाखान्यांपर्यंत नेऊ शकते. प्रवासात सावध राहा. बाहेरचं अन्न खाणं टाळा. पण मित्रांनो, हा पाचवा धक्का तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातल्या अहंकाराला मारून तुम्हाला एक नवीन शक्तिशाली माणूस बनवण्यासाठी आला आहे. हे वादळ तुम्हाला शांत करायचं असेल तर केवळ स्वामींच्या नामाचा जप तुम्हाला तारू शकतो. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात ते मनापासून करा. आता तुम्ही कुणाल गुरुजी उपाय काय? आता तुम्ही म्हणाल, यावरती उपाय काय? तर ऐका. जसं विष असतं तसं अमृतही असतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही प्राचीन आणि सिद्ध उपाय मी तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे आर्थिक बचावासाठी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर या 72 तासात तुमच्या खिशात किंवा पाकिटात एक पांढरा रुमाल आणि त्यावर थोडी वेलची ठेवा. यामुळे शुक्राचा शुभ प्रभाव वाढतो. त्यानंतरचा उपाय म्हणजे शत्रुनाशांसाठी. रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळून घरभर त्याचा धूर करा, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर येईल. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे महामंत्र. ओम शूम शुक्राय नमः. ओम शूम शुक्राय नमः. या मंत्राचा
108 वेळा जप करावा. तसेच गरिबांना पांढरी मिठाई देण्यासाठी किंवा दूध दान करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा सुद्धा उपाय करू शकता. तूळ राशीचा स्वामी हा शुक्र असल्याने पांढऱ्या वस्तूंचं दान तुमच्यावरची संकट पळवून लावेल. त्यामुळे हा तर मंत्र म्हणाच, त्यासोबत तुम्ही पांढरी मिठाई किंवा दूध ह्या अशा काही गोष्टी तुम्ही दान करू शकता. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे स्वामींचा आधार. रात्री झोपण्यापूर्वी तारक मंत्र नक्की ऐका किंवा वाचा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कोणत्याही संकटाची धार बोथट नसते. तूळ राशीच्या माझ्या बांधवांनो, येणारे 72 तास तुमच्या आयुष्यातले सर्वात कठीण तास असू शकतात. प्रत्येक पाऊल विचार करून टाका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. हे वादळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यामधील किंवा तुमची जी काही सर्व शक्ती आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी आलंय. जर तुम्ही या काळात स्वतःला सावरलं तर 72 तासांनंतर जे सूर्योदय होईल तो तुमच्या आयुष्यातल्या यशाची आणि समृद्धीची नवीन लाट घेऊन या. गुरुजी म्हणून मी दिलेले हे उपाय आणि सल्ले फक्त शब्द नाहीत, तर ते तुमचं संरक्षण करणारं कवच आहे. सावध रहा, डोळे उघडे ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या इतर तूळ राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हे पाठवा, जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल. ज्यांनी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिले आहेत त्यांची मी कमेंट नक्कीच वाचणार आहेत. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करतो आहे. शुभम भवतु. धन्यवाद.